इंदापुरातील भवानीनगरमध्ये आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा आहे। बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडणार आहे। भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकेत सुद्धा त्यासाठी उपस्थित असतील। प्रहारचे नेते बच्चू कडू सर आहेत। सर, राज्यात कर्जमाफीची मागणी होत आहे, पण सरकारकडून अद्याप कर्जमाफी केली जात नाही। नुसती आश्वासन म्हणजे मरुद्याची वाट पाहत असेल ना। अधिक 10 म्हणजे 20-25 हजार शेतकरी मरण पावला तर मग त्यांना बरं वाटेल, अरे यार बरं झालंय, गरीब मेला, कटकट गेली आपली, अशी भावना आमच्या शासनाची सध्या आहे। पहिले काय म्हणायचं, दुष्काळ पडल्यावर देऊ, दुष्काळ पडला तर म्हणतो मार्च मध्ये देऊ, आणि आता म्हणते आम्ही वसुली बंद करणार। वसुली बंद करण्यानंतर व्याज कोण भरणार आहे? तुम्ही भरणार आहे व्याज। आणि पुढच्या वर्षी कर्ज कोण देणार आहे? आता रब्बी मध्ये आम्हाला कर्ज घ्यावं लागतं, कसं फेडणार आहे ते? कसं जाऊन शावकाराकडे जायचं, लुटायचं, सगळी जमीन गिमीन गहाण घेऊन सगळे शावकाराच्या तोंडात घालायचं का आम्ही? वाटलं पाहिजे। तुम्ही तर मार बोलले होते असं, तेव्हा सुद्धा भाषण पाहिलं देवेंद्रजीचं, असं वाटत होतंय का आलिंगन घ्याव देवेंद्रजीला। सातबारा कोरा कोरा कोरा, 3 डाव, एक डाव तर कोरा करा। आज तुम्ही कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात सभा घेताय, कृषी मंत्री आहे का आपल्या राज्यात? असेल तर बरं होईल। म्हणजे त्यांचा काही मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा काही संवाद झाला का? काय बोलतोय काय कृषी मंत्री? मुख्यमंत्री म्हणाल ते पहा, अरे तुम्ही कृषी मंत्री आहे, तुम्ही आमचे नेते आहे शेतकऱ्याचे, तुम्ही तर आमच्यासाठी भांडले पाहिजे ना तिकडे। आम्हाला भांडताना पाहायचं आमचा कृषी मंत्री, काय नाव त्यांचं? दत्तात्रय भरणे। भरणे साहेब, तुम्ही भांडा। अहिल्या देवीने जेव्हा मल्हाररावने देव मंदिर बांधायची सुरुवात केली होती, तेव्हा पाणी लागलं तर 9 वर्षाच्या अहिल्या देवीने सांगितलं, मंदिर बांधू नका मल्हारराव, वीर बांधा माझ्या गावातल्या लोकांसाठी। काल उद्धव ठाकरे सुद्धा मैदानात उतरले शेतकऱ्यांकरिता, काय सांगा? हा, पण आता सगळेजण मैदानात उतरले पाहिजे। मैदान एकदा उतरल्यानंतर ते मैदान न सोडता खऱ्या अर्थानं त्या सरकारच्या मागे लागलो पाहिजे ना। सगळ्या एकूण तो दबाव वाढला पाहिजे। बरं आहे वाटलंय का मुंबईत राहणारे आमचे शिवसेनेचे उद्धवजी आज संभाजीनगरमध्ये येऊन शेतकऱ्यासाठी लढताय, चांगली गोष्ट आहे। असं प्रत्येकानं लढाव। तर आजच्या सभेतून सरकारला काय इशारा देणार? नाही, 28 पर्यंत जर झालं नाही ना, तुम्ही कर्जमाफीची घोषणा जर केली नाही, तर आम्ही नागपूर सोडणार नाही, आम्ही तिथेच राहू। तर आपल्यासोबत बच्चू कडू होते। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।